1923 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडनमधल्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत होते. तिथं त्यांचा डॉक्टरेटचा जो थेसिस होता तो त्यांनी प्रेझेंट केला. त्याचं नाव होतं द प्रॉब्लेम ऑफ रुपी. द प्रॉब्लेम ऑफ रुपी त्यानंतर अनेक ठिकाणी प्रिंट करून त्याची पुस्तकं झाली. या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांची त्या अगोदर जवळजवळ 100 वर्ष चाललेली चोरी पकडली. फक्त चोरीच पकडली नाही, त्यांनी कागदपत्र, डेटा, आकडेवारी सकट सगळं सिद्ध केलं की ब्रिटिश कशी भारतातल्या लोकांची लूट करतायत, भारतातल्या सामान्य माणसाला कशा पद्धतीनं ब्रिटिश आमदानीमध्ये नागवलं जातंय. या सगळ्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आकडेवारी सह सिद्ध केल्या. एक दलित माणूस शिकला, तेही लंडनमध्ये गेला आणि त्यानं लंडनमध्ये जाऊन ब्रिटिशांचं सिंहासनच हलवलं. अशी परिस्थिती ब्रिटिशांच्या समोर निर्माण झाली. त्यावेळी दुर्दैवानं काँग्रेसला नेमकं काय चाललंय, नेमकं अर्थशास्त्र काय आहे याच्या मागचं ते समजलेलंही नव्हतं. इतक्या बाळबोध अवस्थेमध्ये काँग्रेसचं अर्थशास्त्र होतं. नेमकं काँग्रेसचं काय म्हणणं होतं तेही मी पुढे सांगणारच आहे. पण ही गोष्ट आहे अर्थशास्त्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. त्यांनी त्यांच्या लंडनमधल्या वास्तव्यात जो प्रबंध लिहिला त्याची, आणि त्यांनी कशा पद्धतीनं ब्रिटिशांना घाम फोडला, त्यांचं जवळजवळ 100 वर्षापासून चाललेलं एक स्कॅम, एक रॅकेट त्यांनी कसं उद्ध्वस्त केलं आणि सगळ्यांच्या समोर आणलं, ही संपूर्ण स्टोरी त्याबद्दलची असणार आहे. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय काय लिहिलंय त्याच्या आधारानं जर गेलो तर आपल्याला ही संपूर्ण स्टोरी समजेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की 1835च्या अगोदर या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे राजे राज्य करत होते. जसं मराठे होते, जसं मुघल होते, दक्षिणेमध्ये आणखी काही राज्य होते. या सगळ्यांची वेगवेगळी राज्य होती आणि प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी सोन्याची नाणी होती, काही ठिकाणी चांदीची नाणी होती, काही ठिकाणी तांब्याची नाणी होती, अशी वेगवेगळी नाणी होती. ब्रिटिशांनी संपूर्ण देशाचा कब्जा आपल्या ताब्यात घेतल्यानंतर झालं असं की ब्रिटिशांना एक सिंगल कॉइन किंवा सिंगल नाणं या सगळ्या संपूर्ण देशामध्ये पाहिजे होतं. आणि त्यासाठी त्यांनी ठरवलं की जिथं जिथं सोन्याची नाणी आहेत ती सगळी आपण डिमॉनिटाईज करून टाकायची. जसं 2016ला 500 आणि 1000ची नोटा ज्या डिमॉनिटाईज झाल्या, तशाच पद्धतीनं 1835 साली ब्रिटिशांनी संपूर्ण भारतामधून सोन्याची नाणी डिमॉनिटाईज केली आणि त्यांनी एक नवीन नाणी प्रचलितानात आणली, ती म्हणजे चांदीची नाणी होती. आणि त्यामुळे तिथून पुढे भारतामध्ये चांदीची नाणी आढळायला लागली. 1835ला ही गोष्ट सुरू झाल्यानंतर 1873 साली एक मोठी घटना घडली. 1873 पर्यंत जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी चांदी सापडायला लागली आणि चांदीची मग मोठ्या प्रमाणावरती उत्खनन वगैरे चालू झालं. त्यामुळे चांदीच्या किमती कमी झाल्या. त्यामुळे जगभरातले जे मोठे मोठे देश होते त्या सगळ्या देशांनी ठरवलं की त्यांची जी करन्सी आहे, त्यांचं जे चलन आहे त्याला गोल्ड स्टँडर्ड ठेवायचा, म्हणजे सोन्याबरोबर लिंक करायचं. थोडक्यात काय तर असं सोप्यात सोपी व्याख्या अशी करता येईल की आपल्याकडे समजा 1 किलो सोनं असेल तर 1 किलो सोन्याची जी व्हॅल्यू आहे तेवढ्या प्रमाणातली नाणी पाडायची किंवा चलन पाडायचं आणि तेवढं चलन मग मार्केटमध्ये आणायचं. पण प्रत्यक्षात भारतामध्ये मात्र ब्रिटिशांनी एक चोरी केली, ती म्हणजे भारतातली जी करन्सी होती ती मात्र त्यांनी चांदीची तशीच ठेवली आणि स्वतःचं ब्रिटिश पाऊंड मात्र त्यांनी गोल्ड बॅक केला, म्हणजे त्याला सोन्याशी लिंक केलं. जर्मनीनं त्यांची करन्सी सोन्याशी लिंक केली, फ्रान्सनं लिंक केली, पण भारतामधली करन्सी मात्र ब्रिटिशांनी केलं नाही. म्हणायला संपूर्ण राज्य एकच आहे राणीचं, पण भारतातली करन्सी मात्र त्यांनी सोन्याला लिंक केली आणि त्यांनी चांदीबरोबर लिंक ठेवली. त्यामुळे भारताची करन्सी, भारताचं चलन हे पडायला लागलं आणि ब्रिटिशांचं चलन पाऊंड वगैरे वाढत गेलं. त्यामुळे झालं काय, भारताच्या रुपयाची किंमत घसरत गेली आणि ती अतिशय तळाला जाऊन पोचली. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की ब्रिटिशांनी भारताची करन्सी मग सोन्याबरोबर लिंक का केली नाही? कारण तसं जर केलं तर जेवढे पैसे तुम्ही प्रिंट करता त्या प्रत्येक वेळेला पैसे छापताना किंवा छापखान्यामध्ये नाणी प्रिंट करताना किंवा नाणी बनवताना तुम्हाला तेवढं गोल्ड किंवा तेवढं सोनं तुमच्या देशामध्ये ठेवायला लागतं. आणि ब्रिटिशांना मग एवढं सोनं ठेवायला लागलं तर ते सोनं भारतात आणायला लागेल. भारतात सोनं आणायचं म्हणजे ब्रिटिशांच्या जीवावर आलं, कारण ब्रिटिशांना भारत लुटून खायचा होता, भारतामध्ये रिटर्न काय आणायचं नव्हतं. आणि या गोष्टीचा उलगडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास करताना झाला. आणि त्यांच्या लक्षात आलं की 1899 साली जेव्हा ब्रिटिशांना ही सगळी सिस्टीम झेपेना झाली, भारतातलं चलन खूप जास्त प्रमाणामध्ये घसरत गेलं, त्यावेळी ब्रिटिशांनी मग भारताच्या करन्सीला, भारताच्या रुपयाला त्यांनी गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड लावला. म्हणजे डायरेक्ट गोल्ड स्टँडर्ड लावला नाही, सोन्याबरोबर लिंक केलं नाही, तर केलं काय तर सोन्याबरोबर लिंक केलं पाऊंड स्टर्लिंगला, पाऊंड स्टर्लिंग बरोबर लिंक केलं रुपयाला. म्हणजे डायरेक्ट सोन्याबरोबर नाही तर गोल्ड फिरून सोन्याबरोबर लिंक केलं. त्यामुळे झालं असं की पाऊंड स्टर्लिंग आणि रुपया यांच्यातला जो विनिमय दर असतो, एक्सचेंज रेट असतो, तो ब्रिटिश आपल्या मनानं ठरवू शकायचे. त्यामुळे त्यांनी म्हटलं की 1 पाऊंड बरोबर 10 रुपये,
तर 10 रुपये. त्यांनी म्हटलं 1 पाऊंड बरोबर 15 रुपये तर 15 रुपये. त्यामुळे ब्रिटिशांच्या मर्जीप्रमाणे हा विनिमय दर ठरायला लागला आणि त्याचा फटका भारतातल्या लोकांना बसायला लागला. ब्रिटिश जे एक्सपोर्ट करायचे तिकडून, जे कापड वगैरे भारतात यायचं, हे सगळं अशा पद्धतीने एक्सचेंज रेटने यायचं. त्यामुळे भारतातल्या लोकांना खूप जास्त पैसा या ब्रिटिशांच्या माथी मारायला लागायचा. त्यामुळे भारत गरीब होत चालला आणि ब्रिटिश श्रीमंत होत झाले. हे सगळं आंबेडकरांनी त्यांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीमध्ये अगदी सविस्तर मांडलं. आणि मग या सगळ्यावर उपाय म्हणून काय करायचे ब्रिटिश, तर ब्रिटिश जास्तीत जास्त पैसे छापायला बघायचे. जेवढे जास्त भारतातल्या लोकांच्याकडे जर कमी पैसे असतील किंवा गरिबी येते असं वाटलं की मोठ्या प्रमाणावर पैसे छापायचे आणि लोकांच्या हातात द्यायचे. आणि आपल्याला माहिती आहे, आता आपण शिकलोय इकॉनॉमिक्स, त्यामुळे आपल्याला आता माहिती आहे की जेवढे जास्त तुम्ही पैसे छापाल तेवढी देशामध्ये इन्फ्लेशन वाढतं, म्हणजे महागाई वाढते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच सांगितलं की तुम्ही या सगळ्या गोष्टीवर का उपाय करताय, तर तुम्ही पैसे छापताय जास्तीत जास्त आणि लोकांच्या हातात पैसे देताय, पण त्या पैशाची व्हॅल्यू कमी झालेली असते, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि हाच प्रॉब्लेम ऑफ रुपी आहे असं आंबेडकरांनी त्यांच्या प्रबंधामध्ये सांगितलं. डॉक्टर आंबेडकरांचं एक महत्त्वाचं वाक्य याच्यामध्ये आहे. ते म्हणाले की या देशातला जो सामान्य मजूर आहे, शेतकरी आहे, त्याच्यासाठी विनिमय दर मॅटर करत नाही, त्याच्यासाठी एक्सचेंज रेट मॅटर करत नाही. त्याच्यासाठी मॅटर करते की तो त्याच्याकडे असलेल्या पैशामध्ये काय खरेदी करू शकतो. आणि त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या सगळ्यावरती एक उपाय सुचवला. ते म्हणाले की याच्यावरती एकच उपाय आहे, तो म्हणजे भारताच्या रुपयाला गोल्ड स्टँडर्ड बरोबर लिंक करा. तेवढंच करन्सी जेवढी असेल त्या प्रमाणात तुम्ही गोल्ड बॅकअपला ठेवा आणि त्याप्रमाणे जर लिंक केलं तर भारतीय रुपयाची व्हॅल्यू वाढेल आणि त्यामुळे भारतीय जे शेतकरी मजूर लोक आहेत हे सगळे श्रीमंत होतील. त्यांच्याकडे असलेल्या पैशाला ॲक्च्युअलमध्ये काहीतरी किंमत राहील आणि त्याशिवाय हे सगळं होणार नाही. आणि एक दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे रुपयाची जी पर्चेसिंग पॉवर आहे ती देखील तुम्ही मेंटेन करा, म्हणजे स्टेबल ठेवा. असं व्हायला नको की आज रुपयामध्ये मी एक पुस्तक खरेदी करू शकतो, आज रुपयामध्ये मी अर्धच पुस्तक खरेदी करू शकतो. असं त्या रुपयाची किंमत कमी होता जाता कामा नये. त्या रुपयाची किंमत स्टँडर्ड राहायला पाहिजे किंवा स्टेबल राहायला पाहिजे, हे त्यांनी मांडलं. आणि यावेळेला काँग्रेसला ॲक्च्युली हे सगळं अर्थशास्त्र कळत नव्हतं. काँग्रेसचे नेते म्हणत होते की रुपयाचं डिव्हॅल्युएशन करा, डिव्हॅल्युएशन केलं की लोकांच्या हातात जास्त पैसे येतील. ॲक्च्युली ब्रिटिश हेच सगळं करायचा प्रयत्न करत होते. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ॲक्च्युअल इकॉनॉमिक्स समजलेलं होतं आणि त्यांनी ही गोष्ट समोर आणली. त्यावेळी जगातला सगळ्यात मोठा अर्थतज्ञ होता जॉन मेनार्ड केन्स. याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल की त्यांना अमेरिकेला डिप्रेशनमधून बाहेर काढल्यानंतर या जे.एम. केन्स बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वाद झाला. जे.एम. केन्स म्हणत होता की गोल्ड एक्सचेंज रेट किंवा गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड बरोबर आहे, कशापेक्षा, गोल्ड स्टँडर्डपेक्षा. पण प्रत्यक्षामध्ये ते तसं नव्हतं. हे बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्ध केलं, आकडेवारीसह सिद्ध केलं, भारत कसा गरीब होत चाललाय. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर ही डिबेट जिंकले असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग या सगळ्याचा परिणाम काय झाला? बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी चोरी पकडून दाखवली, ब्रिटिशांनी कसं भारताला मॅन्युप्युलेट केले, भारतीय करन्सी मॅन्युप्युलेट केली आणि कसं भारताची फसवणूक 1835 पासून 1923 पर्यंत, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रबंध लिहिला तेव्हापर्यंत चाललेली होती, हे दाखवलं. आणि त्यानंतर पुढची काही वर्ष देखील ती चाललेली होती. पण अखेर याला एक लगाम घातला गेला आणि हे कुठेतरी थांबलं. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या ग्रंथामुळे थांबलं. ते कसं तेही सांगतो. आता बाबासाहेब आंबेडकरांचा हा प्रबंध म्हणजे इंग्रज सरकारचं अवघड जागेचं दुखणं झालं. एक तर बाबासाहेब हे लंडनमध्येच शिकले, तिथं जाऊन शिकले आणि तिथंच एक प्रबंध लिहून इंग्रज सरकारची चोरी पकडून दाखवली. आणि त्यावरती बाबासाहेब आंबेडकरांनी जो उपाय सांगितला तो सुद्धा इंग्रज सरकारला आपल्या खिशातले पैसे खर्च करायला लावणार होता. त्यामुळे ते करायला तयार नव्हतेच. त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक गोष्ट सांगितली होती की जोपर्यंत सरकार आपल्या हातात सगळ्या दोऱ्या ठेवून बसणार आहे तोपर्यंत लोकांची वाट लागणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी करण्यासाठी, पैशावरती कंट्रोल करण्यासाठी, पर्चेसिंग पॉवर मेंटेन करण्यासाठी, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक इंडिपेंडंट अथॉरिटी पाहिजे, एक इंडिपेंडंट संस्था पाहिजे, जी संस्था या सगळ्या गोष्टी मेंटेन करेल. आणि त्यासाठी तुम्ही एक संस्था निर्माण करा आणि मग पैशाला मॅनेज करायचा प्रयत्न करा. आणि तेव्हा या सगळ्या गोष्टींचा उपाय म्हणून ब्रिटिशांनी 1932 साली एक कमिशन नेमलं, एक समिती नेमली. या समितीचं नाव होतं हिल्टन यंग कमिशन. हिल्टन यंग नावाचा माणूस होता, त्याच्या अध्यक्षतेखालची ही समिती होती. ही समिती येतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं आपल्या हातात घेऊन आलेली होती आणि त्यांनी येऊन बाबासाहेबांची भेट घेतली, त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली की ॲक्च्युली बाबासाहेबांचं या मुद्द्यावर काय मत आहे. बाबासाहेबांनी त्यांना समजून सांगितलं आणि त्यानंतर भारतामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 केला गेला आणि या कायद्यान्वये 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली, जी आपल्याकडे आज देखील आहे. दुसरी एक गोष्ट, ब्रिटिशांनी मग खरोखर भारतीय करन्सीला गोल्ड स्टँडर्ड बरोबर जोडलं काय,
तर जोडलं नाही. त्याच्यावरती त्यांना ती जोडता आलं नाही, कारण तेवढे त्यांच्याकडं गोल्डच नव्हतं. त्यावेळेला त्यांनी उपाय असा काढला की ब्रिटिशांची जी पाऊंड स्टर्लिंग करन्सी होती ती 1931 पर्यंत गोल्डला त्यांनी लिंक करून ठेवलेली होती. पण त्यावेळेला जगभरात जे रिसेशन आलं, जी महामंदी आली आपण म्हणतो, आर्थिक महामंदी, याच्या परिणामामुळे त्यांनी स्वतःची जी करन्सी होती तीच गोल्डला डिलिंक केली आणि गोल्ड बुलियन स्टँडर्ड स्वीकारला. भारतीय करन्सी सुद्धा गोल्ड बुलियन स्टँडर्ड बरोबर लिंक केली. म्हणजे ब्रिटिश आणि भारतीय करन्सी एका लेवलला आली, पण ऍक्च्युअल गोल्ड स्टँडर्डला आली नाही. ती त्यांना करता आली नाही, कारण त्यांच्या ती हातातच नव्हती. पण बाबासाहेबांच्या एका प्रबंधाचा इतका परिणाम ब्रिटिशांच्यावर झाला, त्यांनी ही गोष्ट सिद्ध करून आकडेवारीसह दाखवली. आणि यासाठी जर गोल्ड स्टँडर्ड म्हणजे काय असेल, तर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतःच आज भारताच्या दृष्टीनं एक गोल्ड स्टँडर्ड होते आणि ते आजही आहेत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही करून दाखवलं, त्याच्या जवळ कुठं जायचं असेल, त्यांच्याकडून जर काय शिकायचं असेल, तर त्या गोल्ड स्टँडर्डच्या बाबासाहेबांच्या जवळ जाण्याचा किंवा त्यांच्याकडून काहीतरी शिकून, आत्मसात करून, शिकून, संघटित होऊन, संघर्ष करून काहीतरी नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ जाण्याचा हा एकमेव उपाय आहे. कारण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिशांची नोकरी करत राहिले नाहीत, तर त्यांनी ब्रिटिशांना त्यांच्या चुका दाखवल्या. ही बाबासाहेबांची उंची होती. ती गाठण्याचा किंवा तिच्यापर्यंत जवळ कुठेतरी पोहोचण्याचा प्रयत्न प्रत्येकानं करत राहणं, हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक आदरांजली आपल्या वतीनं असू शकते. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही इथंच थांबतोय. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली देण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? तुम्ही कशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जी जयंती आहे ती साजरी करताय ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी आज 135वी जयंती आहे त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण तमाम भारतीय जनतेला शुभेच्छा देतो. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. याशिवाय आम्ही एक व्हॉट्सअप चॅनल सुरू केला. या व्हॉट्सअप चॅनलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये देतोय. त्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.